अगदी थोडक्यात परिचय मी करून देते, कारण त्यांच्या व्याख्यानामधून आणि नंतर मुलाखतीमधून आपल्याला त्यांची ओळख होईल. थोडक्यात ओळख अशी: डॉक्टर विश्वास येवले, प्रसिद्ध लेखक, नदी आणि योग अभ्यासक आणि स्त्री रोग तज्ज्ञसुद्धा ते आहेत. मला वाटतं ह्या 5च शब्दांमधून तुम्हाला बऱ्यापैकी ते काय करतात हे, त्यांचे व्यवसाय किंवा छंद हे लक्षात आलं असेल. BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि MD स्त्रीरोगतज्ञ अशी त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. BJ मेडिकल कॉलेजमध्येच पदवी आणि पदव्युत्तर अध्यापनही त्यांनी केलेलं आहे. स्वतःच्या रुग्णालयात स्त्रीरोग, प्रसूती आणि सोनोग्राफी तज्ज्ञ म्हणून कार्यरत. हा त्यांच्या व्यवसायाचा भाग. दुसरा म्हणजे नौकानयन या खेळातील राष्ट्रीय स्तराचे ते खेळाडू आहेत. नदी आहे म्हणून सभ्यता, संस्कृती आणि जीवन आहे या जाणिवेतून त्यांनी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे. त्यासाठी जलदिंडी ही मोहीम सुरू केली. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा जलदिंडी हा पाठ समाविष्ट केलेला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमधून त्यांची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी सर्वांगीण सकारात्मक स्वास्थ्यासाठी संस्था सुरू केली असून योगाभ्यास हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. तसंच त्यांना पोहण्याची अतिशय आवड आहे. नदी, धरण या जबरदस्त प्रवाहामध्ये किंवा समुद्रांच्या लाटांमधूनसुद्धा लीलया तरून जाण्याची क्षमता, कौशल्य, जिद्द त्यांच्याकडे आहे. आपल्या मुलीसहित एका दमात पवना धरण पोहून जाणं हे एक त्याचं उदाहरण आहे. कोकणावरही त्यांचं विशेष प्रेम आहे, ओढ आहे. अलिबाग ते पणजी असा सायकलवरून प्रवास करत तेथील नागरिकांशी, मुलांशी त्यांनी संवाद साधला आणि चर्चेद्वारे जागृती केली. अनेक गडकोटांची भ्रमंती, किल्ल्यांची भ्रमंतीही त्यांनी केलेली आहे. त्यांना विधायक कार्यकर्ता पुरस्कार, जलनिर्मलता पुरस्कार, वसुंधरा सन्मान पुरस्कार प्राप्त, तसंच योगार्थू नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अशी त्यांची थोडक्यात ओळख. यानंतर मी येवले सरांना विनंती करते की सुरुवातीचा ते एक साधारण 25-30 मिनिटं आपलं मनोगत आणि जल या संदर्भात किंवा जे काही मनोगत असेल ते व्यक्त करतील. त्यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये छोटीशी त्यांची मुलाखत होईल आणि मग प्रश्नोत्तर, असा साधारण 1 तास 1.5 तासाचा कार्यक्रम सगळा मिळून रोजच्याप्रमाणे त्या वेळेमध्ये असेल. धन्यवाद. नमस्कार. शेजारीत आज नवीन मित्र माझे बसले होते आणि त्यांनी सांगितलं, पाण्यावर तुमचं प्रेम आहे. म्हटलं, पाण्यावर भक्तीसुद्धा आहे. माझा जन्म, बालपण हे सगळं कोकणात झालं. घरासमोरच मोठा तलाव आणि शाळा ही समुद्रकाठावरच्या एका डोंगरावर. त्यामुळे जेवढा वेळ मी जमीन बघायचो, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पाणीच बघत होतो. आणि माझी शाळा ही एका नेव्हल आर्मामेंट डेपोमध्ये आहे, अजूनही आहे. त्या गावाचं नाव आहे करंजा. आणि बालपणी इचलकरंजी हे नाव ऐकून होतं. FI मुळे त्याच्याबद्दल नंतरही वाचलं सजाण झाल्यावर. आणि एक प्रकारची ओढ निर्माण झाली की करंजा आणि करंजी आहे म्हणजे काहीतरी जवळचं नातं आहे. आणि आत्ता संजय सरांच्या वक्तव्यातून चित्कलाताई, मला आश्चर्य वाटतं, मी पहिल्यांदाच ह्या भागात आलो आहे 50 वर्षांनी. आपल्या सभागृहात प्रवेश केल्यावर मला BJ मेडिकल कॉलेज दिसलं, माझा अल्मा मेटर दिसला. आणि आणखीन एक योगायोग बघा की माझी BJ मेडिकल कॉलेजची ॲडमिशन 1977ची आणि तुमची व्याख्यानमालासुद्धा 77 साली सुरू झाली.
आणि 50 वर्ष म्हणजे बराच अवधी झाला हो. लहानपणी आता हे 4 मित्र माझ्याबरोबर आले, आम्ही बऱ्यापैकी हुंदळत असतो, कधी पायी कधी सायकलवर. अशीच बालपणी सुद्धा अनेक मित्रांची एक टोळी होती. कुठेही शेजारी पाजारी काम कुठच्याही काकूंना मावशींना लागलं की एकाला बोलवलं की सगळेच्या सगळे 2 हात ऐवजी एक 10-15 हात एकत्र यायचे. 15 नाही 16 म्हणता येतील, 2 हात आहेत. ते वस्त्र होतं. आणि इथे सांगताना मला आनंद होतोय की इचलकरंजी जे मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रसिद्ध आहे वस्त्र उद्योगाच्या बाबतीत, इथे मनोरंजन आणि सहभागी संस्था, दर्डा, रोटरी क्लब आणि अनेक संस्था आहेत. हे एक प्रकार, आपण सगळेजण आहात. आज सोशल मीडिया, मोबाईल ह्यांच्यामुळे आपण एक वेगवेगळे धागे झालो आहोत. पण कुठचंही कार्य किंवा उपयोग करायचा असेल तर धाग्यांनी होत नाही. कुठचंही वस्त्र निर्माण होणं महत्त्वाचं आहे. पगडी असो का पायपोस, शाल असो का शालू, झालर असो का झोळी, ह्यांना महत्त्व येतं ज्यावेळेस ते वस्त्र तयार होतं. सन्मानाची पगडी किंवा पायाखाली पाय पुसण्यासाठीचा पायपोस, आदराची सन्मानाची शाल का प्रेमाचं शृंगाराचं प्रतीक शालू, श्रीमंतीची झालर किंवा वैराग्याची संन्यस्त माणसाची झोळी असो, त्याला वस्त्र होणं गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. मनोरंजन व्याख्यानमाला आणि सहयोगी संस्था की मला आपण इथे आमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्यांची संवाद साधण्याची संधी दिलीत. इचलकरंजी हे गाव उद्योगी आहे. म्हणजे योग, म्हणजे तुमच्या सगळ्याच कार्यामध्ये योग आहे. उच्च योग म्हणजे उतयोग, म्हणजे उद्योग. वस्त्र आणि उद्योगाचा ते समीकरण झालंय. येताना बघितलं की जवळजवळ 2 लाखाच्या वर पॉवरलूम्स आहेत तुमच्या इथे, स्पिनिंग मशीन्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत. FIच्या ह्याच्यामुळे तुमचं फोर्जिंग आणि धनंजयनी बातमी दिली, तो आता थोडासा पुणेकर आहे पण आहे इचलकरंजीकरच. ह्या शहराची ओळख मी लहान असताना सुद्धा मला परिचित होती. त्यावेळेस एक वाटायचं इचलकरंजी मोठं गाव किंवा शहर असेल, आणि ते आहे. कारण आजही मला वाटतं जवळजवळ 1 कोटी मीटरचं कापड तयार होतं इथे. ॲम आय राईट? असं म्हणजे डेटा सांगतोय तो. जास्त? ओके. मग हे कदाचित गुगलला शिकवावं लागेल आता. आणि जवळजवळ 15,000 कोटींचा उलाढाल होते वर्षाला. जास्त 30,000. त्याला म्हणजे गुगल मागे हे शाबूत होतं त्याने. आमचं पुणंसुद्धा फार उद्योगी आहे हो. इथे पुणेकर आहेत का कोणी? अच्छा, पुण्यातले राहणारे का पुणेकर आहात? आम्ही पण पुणेकर आहे. आता गेले 53 वर्ष मी पुणेकर आहे. आता पुणेकरांचाही उद्योग आमचा भयंकर आहे, तो म्हणजे पुणेरी पाट्या. श्रीकांत, मी आत्ताच काही दिवसांपूर्वी त्या घोले रोडच्या नॅचरल्समध्ये गेलो होतो. तिथे
एक बोर्ड होता, एरवी आतमध्ये प्रवेश नाही, म्हणजे प्रवेश निषिद्ध म्हणता, किंवा नो एंट्री प्लीज, किंवा फार तर फार मुंबईचा असेल तर अंदर आना मना आहे बाई, अंदर नहीं आने का क्या, अशी पाटी असेल. कोल्हापूरचं असेल तर एक पहलवानाला ठेवायचं आणि हा आतमध्ये म्हटल्यावर तिथे आतमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण पुणेकरांची खासियत वेगळी फारच. त्याच्यावर लिहिलं होतं अतिशय मृदू भाषेमध्ये, तुम्ही खुशाल आईबापांना विचारल्याशिवाय खंडाळा लोणावळ्याला जा, पण ह्या दरवाजाच्या आत जाण्याचा विचार सुद्धा करू नका. अर्थात हा एक गमतीचा भाग आहे. तसे पुण्यामध्येही बरेच उद्योग आहेत. सांगायचा मुद्दा हा की उत्तम योग, म्हणजे योग हा शब्दच मुळात कर्म करण्याची कुशलता सांगतो. योग तस्मात् योगाय युज, योग कर्मसु कौशलम. पण बऱ्याच वेळा तो कशा प्रकारे बोलला जातोय, उच्चारला जातोय किंवा समज आहे, त्या अनुषंगाने त्याचा अर्थ बदलतो. जसं मी उद्योगाबद्दल म्हटलं, तसंच उदास हा शब्द आहे. म्हणजे उत आस, म्हणजे जो उच्चासनावर बसलेला आहे तो खऱ्या अर्थानं उदास आहे. पण आपण काय समजतो, तोंड पाडून एका खुर्चीवर खांदे पाडून शांत बसलेला माणूस म्हणजे उदास. तर खऱ्या अर्थानं सच्चिदानंदी जो असेल तो खऱ्या अर्थानं उदास आहे. तसा आता आपण जलयोगाकडे येऊया. काय वाटतं जलयोग म्हणजे? आमच्या श्रीकांतला वाटलं बहुतेक सर नेत्रीबद्दल वगैरे सांगतील, जलनेती असेल किंवा आणखीन काय असेल. तर काही जणांनी आता मला एक नवीन विषय दिला. तर तुम्हाला काय वाटतं, लहान मुलं आहेत त्या, तुम्हाला काय वाटलं, आज काय अपेक्षांनी आला आहात तुम्ही? जलयोग म्हणजे काय असेल असं वाटतं तुम्हाला? एक काही मोकळेपणाने करायचं ना, काही जे मनात येईल ते. इथे परीक्षा थोडीच आहे. काय वाटतं? पाण्याबद्दल जागृती. वा, छान, तोही विषय आहे. आणखीन कोणाला काही वाटतंय? मला ऐकू कमी येत आहे. नदीच्या बाबतीत, कारण ते माझ्या इंट्रोडक्शनमध्ये आलं. छान छान, या सगळ्या विषयांना आहेत. म्हणजे हा जलयोग हा शब्द घेतल्यानंतर माझ्याच लक्षात आलं की त्याला अनेक बहुआयामी तो शब्द आहे. तर इथे मी 3 गोष्टींवर फक्त लक्ष केंद्रित करणार आहे. एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा, त्याच्या आधी मला विचारू द्यास, मुलांना काय वाटतं, काय आवडतं तुम्हाला? अभ्यास आवडतो का खेळ आवडतो? प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. मी काय गुरुजी नाही आहे तुमचा, गृहपाठ झाला आहे का हे विचारणार नाही. मी कधीच गृहपाठ केला नाही, कारण आमच्या वेळेस ती सक्तीही नव्हती. काय वाटतं? प्रामाणिकपणे, मोठे छोटे आहेत त्यांनी पण उत्तरं द्यावीत. ऋषी, काय आवडतं तुला? खेळ आवडतात. खेळायला आवडतं. खेळातून शिक्षण झालं तर फारच चांगलं. त्या खेळ आवडतात. खेळ आवडतात म्हटल्यावर काय लागतं खेळण्यासाठी? कुठे खेळता? पटांगणावर. बरोबर आहे. आता मला सांगा, पृथ्वीचा किती भाग तुमचं पटांगण आहे? जर जमिनीवर खेळत असाल तर 29%, जेमतेम 30. पण पाणी जर पटांगण झालं तुमचं तर 100% पृथ्वी. वा, नुसतं खेळायचंच आहे आयुष्यभर. मग ठरलं तर व्याख्यानाला जे हजर आहेत ते सगळेजण कदाचित पोहतही असतील, पण त्यांची किती जणांना पोहता येते? अरे वा वा वा, फारच छान. मग बऱ्याच जणांना येते.
पण आताच तुमच्या मुलांना, नातवंडांनाही पोहायला शिकवा. कारण मी आत्ता सांगितलं, जर तुमचं पटांगण पृथ्वीचा संपूर्ण गोल झाला तर केवढी धमाल आहे. पाण्यावर आणि पाण्याखाली सृष्टी जी बाहेर आहे त्याच्यापेक्षा कैक अधिक ती पाण्यावर किंवा पाण्याच्या आतमध्ये. मग पहिला खेळ कुठचा आहे? पोहणं. पण पोहणं आणि अष्टांग योगाचा योग होऊ शकतो का? होऊ शकतो, जरूर होऊ शकतो. जर पोहण्याच्या आधीचे काही ज्या गोष्टी करणं आहेत ते यम नियम जर बघितले, पेहराव काय असावा, कोणाच्या देखरेखीखाली शिकावं, शिकल्यानंतर समजा ओपन वॉटर्समध्ये गेलात, खुल्या पाण्यात गेलात तर 2 चांगले तैराक तुमच्याबरोबर असावेत, सेफ्टी बोट असावी. हे सगळे आपण यमनियम म्हणूया. आसनांमध्ये जर बघितलं तर शरीर आहे, शरीराची एक विशिष्ट बांधणी ही आसन समजतो आपण. तर त्याप्रमाणे 4 बेसिक स्ट्रोक्स आहेत. क्रॉल किंवा फ्रीस्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय आणि बॅक स्ट्रोक. ही आसनं झाली. आता गंमत अशी आहे की तुम्ही पोहता मान्य आहे, पण कुठे श्वास घेता आणि कुठे सोडता बरं? सांगू शकाल कोणी? पाण्यात श्वास सोडता. पाण्यात तर घेता येणार नाही, त्यामुळे हा प्रश्नच सोपा आहे. पाण्यात कधी श्वास घेऊन बघितलंय? कुठे कुठे पाणी जातं हे लगेच लक्षात येईल. त्याला अवधान जर वाढलेलं असेल तर पाणी नाकात गेलं, इथल्या नाकात गेलं, इथल्या नाकात गेलं का इथल्या नाकात गेलं. कारण नाकाची इथे मार्ग आहेत जाण्यासाठी. त्यामुळे बऱ्याच वेळा इथे इथे गेल्यासारखं वाटतं ना, ते इथमॉइड म्हणजे एक आपल्या स्कलच्या खालची जी स्पेस आहे तिथे. तर तुम्ही पाण्यात ब्लो आउट करता, पण कुठून करता ते? नाकातून श्वास सोडता. आणि घेता कुठून? तोंडातून श्वास घेता. नाकातून घेण्याचा कधीही प्रयत्न करू नका. तोंडातून श्वास घ्यायचा असतो आणि पूर्णपणे पाण्यामध्ये श्वास सोडायचा असतो. आता समजा जर त्याला तुम्ही एक लय दिलीत तर काय झालं? अनुलोम विलोम झाला ना तो, नाही का? तुम्ही पुढल्या वेळेस पोहायला जाल ना, त्यास एक प्रयत्न करा, तुमचे पोटाचे स्नायू वापरात येत आहेत का बघा. कारण पोटाचे स्नायू जर डोकं असं वर असेल तर पोटाचे स्नायू वापरात येत नाहीत. डोकं वर आल्यावर काय होईल? डोकं जर वर आलं तर काय होईल? पायांना काय होईल? आपण उभे कसे आहोत? डोकं वर आहे म्हणून पाय कुठे गेले? खाली गेले. त्यामुळे तुम्ही असं पोहायला लागा. असं पोहायला लागल्यावर तुमचा सेंटर ऑफ बॉयन्सी जाते. सेंटर ऑफ बॉयन्सी पाण्याच्या समांतर जर तुम्ही पोहायला लागलात तर तुम्ही पाणी कापायला लागता. म्हणजे इथे प्राणायाम आला. अनुलोम विलोम, भस्त्रिका, ओंकार, नामजप, ह्या सगळ्या किंवा भ्रामरी, हे सगळे प्राणायाम तुम्ही पोहताना करू शकता. भ्रामरी कशी करतात माहिती असेल, बरेचसे योग साधक असावे तिथे. तर हे प्राणायामाचं तुम्हाला प्रत्यक्ष पोहताना सुद्धा करतात. नंतरचा अंग आहे प्राणायामानंतर प्रतिआहार, प्रत्याहार. प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जर पाण्यात ह्या सेंटर ऑफ बॉयन्सीने पोहायला लागलात तर बाहेर कितीही नगारे वाजवू द्यात, तुम्हाला ऐकू येणार नाही. इथे फिजिक्सचा विद्यार्थी आहे कोणी? त्याला कारण असं आहे की ज्या ध्वनी लहरी आहेत,
हवा आणि पाणी ह्यांच्यामध्ये डेन्सिटीमध्ये फरक असल्यामुळे सगळ्याच्या सगळ्या परत परिवर्तित होतात, पाण्यात जातच नाहीत. हे जर तुम्ही अनुभवातून शिकलात तर साऊंडचं प्रिन्सिपल तुम्हाला छान कळू शकेल. धारणा नंतरचा अंग. तुम्ही श्वासावर नियंत्रण केलं किंवा एक हात वापरलात, दुसरा हात सोडलात, पाय वापरलात, पाठ वापरलीत, असे जर वेगवेगळे विभाग केलेत तर तुम्ही त्या विशिष्ट भागावर तुमचं लक्ष केंद्रित करू शकता. ती झाली धारणा. ध्यान. पाणी नाकात कुठे गेलं हे लक्षात आलं, झाली ध्यान झालं, अवधान वाढलं. आणि समाधी म्हणजे पाणी ज्यावेळेस तुम्ही होता, आता काहीही राहत नाही, त्यावेळेस तुम्ही पाण्याशी समरस होता. म्हणजे हे तुम्हाला जसं पोहण्यात करता येतं तसेच तुम्हाला अष्टांग योगाचे भाग तुम्हाला दुसऱ्या खेळांमध्येही वापरतात. आता बऱ्याच वेळा चित्कला मॅडमनी सांगितलं, धनंजयही म्हणाला की पोहताना किती पोहता तुम्ही. जर तुम्ही विभागणी केली तुमच्या शरीराच्या वापराची, की 4 सिलेंडरचं इंजिन आहे, हा हात, पाय आणि तुमचा टॉर्सो. जो भाग थकला त्याला आरामाला लावलात. म्हणजे काय होईल की तुम्हाला विश्रांती मिळेल. शरीराची विभागणी केल्यावर जो भाग थकला असेल त्याला विश्रांती द्या. आणि ज्यावेळेस वेग वाढवायचा असेल, लेट ऑल 4 सिलेंडर्स फायर ॲट अ टाईम. सगळे चारी सिलेंडर्स एकत्र वापरा. म्हणजे ती स्प्रिंट झाली. त्यामुळे पोहणं, जास्त अंतर पोहणं, धरणं क्रॉस करणं हे काही कठीण नाही. तर तुम्हाला सुद्धा जमू शकेल, प्रत्येकाला जमेल. एकाला जमलं तर सगळ्यांना जमेल. हा माझा संक्षिप्तपणे पहिला भाग जलयोगचा. आता महत्त्वाच्या आपण जे आमच्या मित्रांनी तिथे सांगितलं की पाणी किंवा नदीच्या बद्दल हे असेल, जशी माझी ओळख करून दिली. सेलिंग ह्या विषयामध्ये, या क्रीडा प्रकारामध्ये सगळ्या पंचतत्वांची आपली मैत्री जडते. ह्याला इंजिन नाही आहे. वारा शिडांच्या कवेत घेऊन पाण्यावर एका तीराकडनं दुसऱ्या तीराकडे आकाशाच्या हजेरीमध्ये आणि तुमच्या मनातल्या उत्साहामध्ये, त्याच्या अग्नीमध्ये तुम्ही सेलिंग करता. म्हणजे इथे सायकलिंगच्या वेळेस कदाचित माझे मित्र असतील, पण ह्या सेलिंगच्या खेळामध्ये माझे मित्र होतात पंचतत्व. ह्याचा आनंद मी म्हटलं माझ्या मुलाला द्यावा, त्याला शिकवावं. तो आला खरा आनंदाने, पण जशी नाव डुलायला लागली, हा 8वीच्या वर्गात धडा आहे, तो घाबरला. तो म्हणाला, नाव परत धक्क्याकडे घेऊन चला. म्हटलं, अरे वेडा आहेस तू, कशाला घाबरतोस, तू तर चांगला पोहतोस. तरी आपलं त्याचं नाही, परत चला. कारण ती नाव बघा, आता तिथे बघितलं असेल सगळं शरीर नावेच्या बाहेर आहे. इथे थोडी जरी गफलत झाली तरी नाव लगेच पाण्यात उलटी होते. आणि जर वजन कमी पडलं तर ती नाव हवेने ह्या अंगावर घेचली जाईल. तर तो घाबरत होता आणि मी त्याला सांगत होतो, अरे कशाला घाबरतोस, तू तर चांगला पोहणार आहेस. मी ऐकत नाही म्हटल्यावर तो रडायला लागला. आज तो मोठा यूरोसर्जन आहे. ही इज MSMCH MRCS लंडन. ही इज अ यूरोसर्जन ना. आणि मग त्याला मी म्हटलं, भित्र आहेस. त्यावेळेस मला लक्षात आलं की लहान मुलांना सुद्धा अस्मिता असते आणि ती कधीच दुखवायची नसते. अस्मिता दुखावल्यावर तो उलटून म्हणाला की मला मध्य तळ्यात खडकवासल्याच्या धरणात घेऊन चला, तिथे उलटी करा नाव मध्य तळ्यात, मी पोहून परत येईन. मी घाबरतो आहे तो पाण्यात पडायला नाही,
मी हा घाण पाण्यात पडायला घाबरतोय. आणि त्यावेळेस मित्रांनो, माझे डोळे जे एका नाविकाचे होते ते बदलले. त्यावेळेस मला जाणवलं की अरे, मी कसला बरं वारसा भावी पिढीला देतोय. जर जीवन म्हणजे पाणी आहे आणि नदीचं पाणी जेच आपण पितो त्याचा वारसा जर मी माझ्या भावी पिढीला देऊ शकलो नाही, तर शिक्षणाचा वारसा असो, अर्थाचा वारसा असो, संपत्तीचा वारसा असो, प्रतिष्ठेचा वारसा असो, ह्या सगळ्या वारसांना किंमत शून्य आहे जीवन नसेल तर. आणि त्यावेळेस मी नदीच्या कामाकडे वळालो आणि लक्षात आलं की शेवटी पाणी कोण देतं मला? नदीच देते. आई आणि नदी यांचं साम्य सांगणारी माझी उवाचमधली एक कविता आहे की पाणी कुठे नाही, सगळीकडेच आहे. सागराला कोठे कमतरता कधी जलाची, डोईवर पाणी झेलून उभा हिमालय. सगळीकडे भूगर्भात आहे. सागराचे जल नाही कधी पिता आले, बर्फांच्या खड्यांनी का केव्हा रांजण भरले, तहान लागली मग का विहीर खोदली, नदीने मात्र लगेच हातांची ओंजळ धरली. आणि मग आईच्या ह्याच्याप्रमाणे त्याची तुलना होते. कृपावंत ज्ञानसागर असावी त्यांची ख्याती, कृपेनं एक घागर ओतावी तुझ्या खाती, अंतरीची तान कशी भुजवी बाहेरची तळी. काय फार मोठं पारितोषिक मिळालं. सगळ्या जगाने कौतुक केलं. अंतरीची तान कशी बुजवी बाहेरची तळी, कामी मात्र आली केवळ आईची ओंजळी. ज्यावेळेस आई तुमच्या हातावर उत्तेजनार्थ बक्षीस जरी असलं तरी ज्यावेळेस ती सांगते वा आमचं पोरगं फार उद्योगी आहे, ते प्रेमाने सांगत असते. आणि ती तहान मात्र अंतरंगातली केवळ आई देऊ शकते. त्यामुळे नदी आणि आईचं असं अखंड नातं आहे. पण आज जे नदीचं हक्काचं पाणी आहे, ज्याला रामधार म्हणतो आपण, नदीची व्याख्या काय? निरंतर वाहणारी निर्मळ जलधारा. पण आज स्थिती काय? आज स्थिती जी आहे हे नदीचं, हे नदीच्या उगमाचं, ही झेलमचं चित्र आहे, वेरीनागचं. नदी बघा किती सुंदर आहे. आता काय? आता एक फक्त त्याला थोडं थांबूया. हां, अच्छा, त्याला हे नाही आहे का, ॲनिमेशन नाही आहे? तुम्ही जर बघितलं असेल, हां 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 नाही, मागे जा, मागच्या स्लाईडवर जाऊया आपण. त्याला ॲनिमेशन आहे, मागच्या स्लाईडवर जाऊया. मागे तुम्ही पुढे चाललात. हां हां, ही स्लाईड घ्या. ॲनिमेशन वर्क होत नसेल तर तसंच राहू द्या. इथे जर बघितलं तर तो बंधारा बांधला आहे. स्लाईड शोला गेला तरी चालेल. तो बंधारा आहे, त्याच्या मागे जलाशय सुरू झाला. बरोबर आहे? नदीला स्वतःचं पाणी नाही आहे. म्हणजे जिकडे जिकडे धरण बांधलं गेलं त्याच्या मागे जलाशय झाला. नदीला स्वतःची रामधारा मिळत नाही आहे. ते तलावाचं पाणी मग उद्योगांसाठी आणि डोमॅस्टिक यूजसाठी वापरलं जातं. आणि त्यांचा जो मैला पाणी आहे तो नदीमध्ये सोडला जातो, ट्रीटेड ऑर अनट्रीटेड. आणि मग दुसरा बांध परत येतो. म्हणजे आमच्या पुण्याचं जर बघितलं तर खडकवासला, त्याच्या आधी बरीच धरणं आहेत. ते पुढल्या ह्याच्यामध्ये दिसेल. पुढला जो आहे त्याच्यामध्ये हे छोटे छोटे जे आहेत ते, त्याला हे स्लाईड शो करता आली तर म्हणजे पिक्चर मोठा होईल. अच्छा, ओके ओके फाईन. हे सगळे जे हायलाइटेड आहेत ते धरणं आहेत. खडकवासला पुण्याचं तिकडे दिलेलं आहेच, तुम्ही बघता.
इथे इथे पुणा आहे. पुण्याचं सगळं मैला पाणी मग तुमच्या उजनीच्या धरणात येतं. मागच्या स्लाइड हा उजनीचा जलाशय आणि ते पाणी मग माझ्या सोलापूरच्या बांधवांना शुद्ध करून दिलं जातं. शुद्ध केलं म्हणजे काय जातं हाही एक मोठा प्रश्न आहे. आता कल्पना करा, म्हणजे मी इथे इकॉनॉमिक्सचा विचार सांगतो आहे, इथे उद्योजक आहेतच. साधारणपणे 110 ते 120 TMC एवढं पाणी, ट्रिलियन मेट्रिक क्युबिक, म्हणजे प्रचंड पाणी आहे. थोडक्यात 175 किलोमीटर लांबी आहे, काही ठिकाणी तो 22 किलोमीटर रुंद आहे. आम्हाला 4 दिवस लागतात त्याच्यातून नावेतून प्रवास करायला वल्लभत. पाण्याची बाटली किती रुपयानं घेतो आपण? 20 रुपये 1 लिटर. आता समजा जर हा सगळा तलाव शुद्ध पाण्याचा असता तर किती किंमत झाली? अहो, आपण कोका कोला कंपनी विकत घेऊ दरवर्षीच्या त्याच्या साठ्या. मला सांगायचं आहे की पाण्याची किंमत किती आहे? प्रचंड किंमत आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना बघायचं आहे, कारण ही स्थिती फक्त अप्पर भीमाची नाही आहे, तर प्रत्येक नदीची आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की नदीला गोमुख का म्हटलं जातं. हे गाईचं तोंड इकडे आणि तिकडे ते डोळे आणि मागचा भाग. त्यामुळे प्रत्येक नदीचा एक प्रकारे आकार असाच असतो. त्यामुळे आपल्याला पाण्याची किंमत, आणि हे फक्त पाण्याच्या किमतीवर बोलतोय, ते प्रदूषण झाल्यामुळे येणाऱ्या मेडिकल कंडिशन्सचा विषयच वेगळा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मला विचारलं जातं, मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आय वॉज विथ म्हणजे पुण्याच्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा मी एक भाग होतो. 1993ची गोष्ट आहे ती. मला विचारतात लोक, अरे एवढी टेस्ट ट्यूब बेबीची सेंटर्स का आली बरं? माझं उत्तर आहे, नदीचं प्रदूषण. आपण जे डिटर्जंट्स वापरतो ते झिनोस्टेरॉइड्स आहेत. त्यांचं स्त्रीच्या शरीरामध्ये असलेल्या इस्ट्रोजनशी मॉलिक्युलर सिमिलॅरिटी आहे, म्हणजे त्याच्याशी अणुरेणू जे आहेत ते थोडेसे त्याच्याशी जुळतात. त्यामुळे स्त्रीच्या शरीरात गेल्यानंतर ओव्हरीजना वाटतं आपल्याकडे भरपूर इस्ट्रोजन आहे, चला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज ऐकलं असेल तुम्ही, अतिशय कॉमन आहे. मी ज्यावेळेस MBBSला होतो, म्हणजे 77 सालची माझी ॲडमिशन, 85ला मी MD झालो, 85-86ला. त्यावेळेस एक छोटी शॉर्ट नोट असायची आम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरीजवर, कारण स्त्री बीजांडच तयार होत नाही. आज माझ्या हॉस्पिटलला येणारी एव्हरी अल्टरनेट स्त्री, म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदी पिक्चर असायचं की जाडजूड आहे, थोडं हेरी आहे, अशा प्रकारचं ती स्त्री असायची. पण आज सडपातळ मुलीसुद्धा PCOsनी आहेत. साहजिक आहे, स्त्री बीजांड नाही वाढलं तर स्टिम्युलेट करावं लागतं. पुरुषांच्या शरीरामध्ये ते प्रदूषित पाणी गेलं, समजा काय होईल? स्त्रीची सामधर्म्य असलेलं जर पाणी पुरुषांच्या शरीरात गेलं तर स्पर्म काउंट कमी होणार आहे. आणि एका टेस्ट ट्यूब बेबीच्या सायकलची काय किंमत आहे? किमान 1 लाख. त्याचा हिशोब काढा. हा फक्त एक भाग झाला, कॅन्सर आणि बाकीच्या गोष्टी दूर. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेकडे, नदीच्या शुद्धतेकडे ज्यावेळेस आपण इकॉनॉमिक्स टाकतो त्याचे बदल प्रचंड वेगळे आहेत. या पुढचा, ही शहराआधीची नदी,
ही शहरामधली नदी किती प्रदूषित झाली आहे बघा. आता इथे एक प्रसंग सांगतो मी. वॉटर हायसिनच्या ह्याच्यावर थांबूया आपण जरा. मी 1995 साली ज्यावेळेस मुळामोठेवर काम सुरू केलं त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना सांगितलं असं असं आहे, डॉक्टर साहेब फार छान करतात वगैरे वगैरे, पण तुम्ही कशाला चिंता करता. 2025 साली मुळामोठेमध्ये जाणारा प्रत्येक पाण्याचा थेंब हा स्वच्छ असणार आहे. आज 2026 झाले. मी परत भेटलो नाही, पण त्यांना भेटलो तर सांगणार आहे, साहेब तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आज 26 उजाडले, पण आणणारा प्रत्येक थेंब हा अतिप्रदूषित झाला आहे. आता गंमत बघा काय. मी त्यांना दोष देत नाही आहे, पण प्लॅनर्सच्या हातामध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. पण मग इथे प्रश्न येतो की तिथे मी त्यांना सांगितलं आणि नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अरे नदी जशी प्रशासनाची आहे ती माझी सुद्धा आहे. मला काय करता येईल? आणि मग मला काय करता येईल तर मला वॉटर हायसिन काढता येईल. म्हणजे कदाचित चित्कलाताई त्या अध्यात्माची सुरुवात कदाचित इथे सुद्धा असावी. पुढे जाऊया. हे मी फक्त दाखवतो. हे तुमचं शनिवार वाड्याच्या इथली नदी, हे प्रत्येक नदीचं आहे, म्हणजे प्रत्येक शहराचं आणि प्रत्येक नदीचं हे दृश्य आहे. हा पारगावचा बंधारा आहे. आता इथे मी एक कायम शाळांमध्ये जाताना ज्यावेळेस मी व्याख्यान देतो आणि मुलांना मी विचारतो की मुलांनो, मी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमुळे माझ्या देशाचा ट्रक, नीट ऐका, मी टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमुळे माझ्या देशाचा ट्रक मी पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्या इतका चालवू शकतो. हे ऐकल्यावर लोक विचार करतात की हा डॉक्टर आहे का पेशंट आहे म्हणून. भयंकर विसंगती वाटते ना, पण ते खरं आहे. का खरं आहे तर हा पारगावचा बंधारा आहे. असंच प्लास्टिक जमा झालं, आलेलं वॉटर हायसिन तिथे ह्या केटीवेअरवर अडकलं आणि त्यांनी दक्षिणेकडची माती वाहून नेली. बंधारा फुटला आणि खाली पूल होता पारगावचा, चौफुला ते शिरूरला जाणारा. तो पूल पडला. तो पूल वर्षभर पडून होता, त्याला बांधायला लागलं. सोलापूरकडनं नगरकडे जाणारी वाहनं ही पुणे मार्गे जायला लागली. म्हणजे 40 किलोमीटरचा पल्ला त्यांना किमान जास्त पडायला लागला. आता समजा 1000 ट्रक ह्या मार्गावर जात असतील तर किती अंतर झालं? 40,000 झालं ना पृथ्वीला प्रदक्षिणा. म्हणजे मी टाकलेली पिशवी आहे, पुणेकरांना टाकलेली. हे फक्त पुणेकरांचं नाही, प्रत्येक गावाचं आहे. ज्यावेळेस प्लास्टिक टाकता तुम्ही, काय हैदोस खाली जाऊन होतो त्या प्लास्टिकमुळे, हे नदीतून प्रवास केल्याशिवाय ध्यानात येत नाही. हे इम्पॅक्ट्स बघा किती सिव्हिअर आहेत. बरोबर आहे. त्यामुळे आमच्या धनंजय जो प्लास्टिकच्या विरोधी मोहीम अगदी प्रामाणिकपणे राबवतोय, त्याचं महत्त्व इथे दडलंय की त्याचे इम्पॅक्ट्स किती आहेत पर्यावरणीय हानीचे. पुढचा घेऊया. हे बघा, हे पाण्यातून गेल्यावरच चित्र आपल्या लक्षात येतं. आता मागे गेलात तर तुमच्या लक्षात येईल, जिकडे जिकडे प्लास्टिक चिकटलं आहे तिथे लक्षात येतं काय बदल झाला आहे. तो काय बदल दिसतो बेटा? वरती बघा, हे इथपर्यंत पाणी चढलं होतं, त्यामुळे एक लक्षात येतं की पूर किती वाढला होता. पण त्याच्यावरची पानं बघा, हिरवी आहेत. आणि जिकडे प्लास्टिक अडकलंय तिथे काय?
जळून मेलेली आणि प्लास्टिक गरम झालं, ती फांदी मेली. आणि मग जसं पहिल्या पिक्चरमध्ये बघितलं, ते झाड वाहून येतं आणि तुमच्या केटी वेअरला थडकून फोडून टाकतं. पुढे जाऊया. हे उजनी जलाशयामध्ये आहे. बा किती प्लास्टिक आहे. तुम्ही आज जरी पंचगंगेवर सर गेलात, एक काठी घ्या आणि काठी तळाला घेऊन वर काढा, त्याच्यावर एक प्लास्टिकची पिशवी वर येईल. आता ह्याच्यामुळे शेततळी किती जणांनी बघितलेत? शेततळी बघितलेत ना? कशी करता तुम्ही? प्लास्टिक टाकता. का टाकता? झिरप होऊ नये म्हणून. काय होणार आहे? झिरप कुठनं झाला इतके वर्ष जे बोरवेर मारून आपण पाणी काढतो? काय अनुभव आहे इचलकरंजीकरांचा? बोरवेल घेताना आता किती खाली जावं लागतंय. काही दिवसांनी आपल्याला लावाच वर काढावा लागेल. एवढं खाली जाऊ आपण. का झालं हे? पाण्याचा झिरप नदीमार्फत बंद झाला. त्यामुळे माझी एक विनंती आहे सगळ्यांना की तुमचा जो वॉटरशेड असेल तिथे तुम्ही वॉटरशेड डेव्हलपमेंटचा विचार करा. वरच्या अंगाला जिकडे उतार असेल तिथे चरे खोदा, तिथे झाडी किंवा गवत वाढवा. त्यामुळे तुमचं अंडरग्राऊंड वॉटर रिचार्ज होईल. कारण काही वर्षांनी खरंच सांगतो, म्हणजे विनोदाचा भाग बाजूला करूया, पण काहीही हातात राहणार नाही. नदीचं पाणी पिता येत नाही आहे, अंडरग्राऊंड वॉटर संपलं आहे, करायचं काय? उद्योग कुठे जाणार? माणूस कुठे जाणार? फार गांभीर्याने विचार करणं भयंकर गरजेचं आहे. ही समस्या छोटी नाही आहे, मोठी आहे. पुढचा घेऊया. हे बघा, आता हा ज्यावेळेस पहिल्यांदा 2002 साली जलदिंडी काढली त्यावेळेस मागे घेऊया आपण. तिथे माणसं उभी आहेत, तिथे तो बंधारा होता. म्हणजे हा बंधारा जो आहे, जो जुना आहे, तो खडकामध्ये होता. पाणी खडकालाही पोखरतं आणि तोडतं हे आम्हाला इथे लक्षात आलं. नंतर काय झालं? तो बांध वाढवला. आणि इथे बघा, इथे तो मी आहे, हे साधारणपणे 2012चा वगैरे पिक्चर असेल. तो बंधारा परत फुटलाय. म्हणजे आउट बँकिंग होतं. आता ह्याचा खर्च, केटीवेअरला परत बांधण्याचा खर्च, म्हणजे असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. पुढे जाऊया. लँड इरोजन. आपण शेतीमध्ये काही लोकांचा संपर्क आहे. शेतीची जमीन कधी काळवीट बघितली आपण? त्याच्या कसत असाल ना तुम्ही. एक उद्या प्रयोग करा. 1 किलोभर काळी माती घ्या, ती पाण्यात ढवळा. माती पाण्यात ढवळली जाते, विरघळत नाही. आणि मग जी विरघळलेली माती आहे ती काढून टाका. खाली काय उरतं ते बघा. खाली वाळू उरेल. म्हणजे काळविटामध्ये सुद्धा मातीबरोबर वाळू आहे. वाळू उपस्यामुळे आपण माती हरवतो आहोत. म्हणजे 5 ट्रक माती वाया घालवल्यानंतर 1 ट्रक वाळू मिळते. आज वाळूच्या ट्रकचा रेट काय? मला माहिती नाही. मी आता विचारतो. मी ज्यावेळेस विचार करायचो त्यावेळेस 10,000 रुपये होता. 10,000 रुपये ब्रास, ठीक आहे. आणि पोयटेचा जास्त महाग आहे ना? पोयटा जास्त महाग आहे ना? माती जास्त महाग आहे. किती? 20,000? 20,000 म्हणजे 20 गुणिले 5, 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपयाची जमीन वाया घालवायची आणि 20,000ची वाळू विकायची. हे गणित कसलं बरं? त्यामुळे वाळू उपशाच्या विरुद्ध, म्हणजे तुम्ही स्वतःच्या जमिनीत करूच नका, पण अशा प्रकारे प्रशासनाला कृपया समजावा. अरे वाळू नका रे काढू, वाळू नका रे काढू. तुम्ही कॅनल्स बघितलेत ना? कॅनल्सची क्रॉस सेक्शन कशी असते? अशी असते, बरोबर आहे.
आता समजा जर वाळू काढल्यानंतर काय होईल, काठ असा होईल. निसर्गाला, फिजिक्सला हे मान्य नाही. त्यामुळे वरची जमीन धसेल आणि परत ते अँग्युलेशन होईल. ते तुम्ही आउट बँकिंग होताना बघितलं. म्हणजे तो सगळ्याची सगळी सुपीक माती तुमची वाहून. आणि बरीच उदाहरणं आहेत हो. सातबाऱ्यावर जमीन आहे 40 एकर, प्रत्यक्ष मोजली तर 5 एकर सुद्धा राहिलेली नाही. अशी आहेत अवस्था. पुढे जाऊ आपण. हे लँड इरोजन, किती बेटच्या बेट नष्ट झाली आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे सगळे फोटो नदीतून काठाकडे बघतायत. आम्ही नावेत आहोत आणि नावेतून काढलेले फोटो आहेत. माझं एक प्रामाणिक मत आहे, नदी ही काठावरून अभ्यासता येत नाही. नदीतून प्रवास केल्याशिवाय नदी कळत नाही. ठीक आहे, मला वाटतं आपण, आपला वेळ झालाच आहे, तर आपण थांबू इथे. फक्त मला याच्यात नंतर मुलाखतीकडे येऊ आपण. मला किती वेळ झाला आहे? बऱ्यापैकी 40 मिनटं झाली. ठीक आहे. हा मला जास्त करून सांगायचं होतं की नदीकडे तुम्ही कृपया अतिशय गांभीर्याने बघा. नदी वाचली तर आपण वाचणार आहोत, नदी नसली तर आपण राहणार नाही. आणि म्हणून जी पर्यावरणाची कार्यरत मंडळी आहेत ती अतिशय एका ध्येयानं त्याच्या मागे लागलीत. कारण त्यांना माहिती आहे की नदी नसली तर मी वाचणार नाही. मी मग आजचा असो किंवा 5 पिढ्यांनंतरचा असो. वर्षानुवर्ष लाखो वारकरी पायी प्रवास करत पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात. पण येवले सर, मला वाटते गेली 24 वर्ष आळंदी ते पंढरपूर नावेतून पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. बरोबर आहे ना? म्हणजे आळंदीला ते नावेमध्ये बसतात, त्यांचे वारकरी, त्यांच्याबरोबर जे आहेत प्रवासी ते, आणि नदीचा अभ्यास करत तीरावरील काठांवरच्या वस्त्यांची, नागरिकांशी, त्या लोकांशी बोलत, संवाद साधत, नदी संवर्धनासाठी जे जे काही असतील ते प्रयत्न करत ते पंढरपूरपर्यंत जातात. तर त्यांची अशी ही जलदिंडीची गोष्ट आहे ती. मला असा एक प्रश्न विचार आहे की सर, आपण हे कोणत्या साली सुरू केलात हा उपक्रम, आणि आज सुरुवातीला कसा भाग होता आणि आज कसा भाग होता हे आपण बघितलेलंच आहे. तरी त्यातून तुम्हाला काही असा एक विलक्षण अनुभव आहे का की जो सगळ्या नागरिकांना, आता श्रोत्यांना सांगावासारखा वाटतो? किंवा म्हणजे काही काही आव्हानं येत असतील आपल्याला? आव्हानं बरीच आहेत. सगळ्यात मुख्य आव्हान आहे की नदी कशी वाचवायची. वैयक्तिक आणि संकटं बरीच आहेत, पण मला वाटतं नदी कशी वाचवायची या विषयाकडे मी येतो. आज 800 वर्षाहूनही जुनी दिंडीची परंपरा आहे. त्याला कोणीही ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही, काही नाही. सगळेजण येतात वारकरी आणि पांडुरंगाच्या माऊली तुकोबांच्या पालखीसहित आणि अनेक पालख्यांसहित पंढरपूरला पोचतात. जलदिंडी मागचा हा सगळ्यात महत्त्वाचा विचार होता माझा, की जर मी परंपरेला, पर्यावरणाची आणि स्वास्थ्याची जर जोड देऊ शकलो तर माझं कामच झालं. कारण जलदिंडी ही मध्य भारताच्या, महाराष्ट्राच्याच नव्हे तर मध्य भारताच्या जनुकांमध्ये, जीन्समध्ये गेलेली आहे. त्याला फक्त मला रायडर द्यायचा आहे, हेल्थचा आणि नदी संवर्धनाचा. त्यात कारण एक गोष्ट आहे की बऱ्याच जणांना, आता मी काही जणांशी बोलत होतो, ते म्हणत होते की पंचगंगेवर आम्ही वॉटर हायसिन काढलं, नदी स्वच्छ दिसते, पण खाली नरसोबाच्या वाडीला, नृसिंहवाडीला ती सगळी भरलेली आहे. म्हणजे नदी तलावासारखी नाही. नदी ही अखंड जलधार आहे. त्यामुळे नदी जर स्वच्छ करायची असेल तर अख्ख्या नदी खोऱ्याला एक करणं गरजेचं आहे. आणि मग एक करणारी गोष्ट काय आहे तर वारीची परंपरा, दिंडीची परंपरा. त्यामुळे तो त्याचा मुख्य आशय होता.
संकटं बरीच येतात. बऱ्याच वेळा लक्षात येतं की आता आम्ही आळंदीवरून निघतो, पहिल्या वर्षाचा अनुभव सांगतो. बिईंग अ सर्जिकल डॉक्टर, मला ऑपरेशन करता येईल एवढी मी जय्यत तयारी घेऊन गेलो होतो. म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर होतं, भूल देण्यासाठीची घशात घालणारी नळी होती, लॅरिंगोस्कोप होता, सगळंच होतं, सुचर मटेरियल होते. आणि हा सगळा ताफा सगळ्या, कारण 12 दिवसांचा प्रवास, धरणातून चिखल, कुठेही उतरतो, काय चावेल काय नाही काही माहिती नाही. पण प्रामाणिकपणे सांगतो की माझ्याबरोबर 70-100 लोक, आम्हाला क्रोसिनच्या 4 गोळ्या लागल्या, काही लागलं नाही. अनेक संकट आली की आता आपल्याला रात्र बसावं लागेल, बऱ्याच गोष्टी आहेत. पण हा मुख्य आहे. म्हणजे थोडक्यात एकदा श्रद्धा दिली, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये बरंच अंतर आहे. आपण रात्री झोपतो, उद्या सकाळी उठूया ह्या श्रद्धेवरच झोपतो. जी सकारात्मक आहे ती श्रद्धा आहे, जी नकारात्मक आहे ती अंध आहे. पर पीडा देणारी अंध आहे, पर उपकार करणारी श्रद्धा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये बराच अंतर आहे. त्यामुळे श्रद्धा असावी, अंधश्रद्धा आपण जरा दूर करूया. त्यामुळे नकारात्मकता काढायची आहे, परपीडा देणाऱ्या गोष्टी काढायच्या. नावाडीमध्ये त्याचा उल्लेख आहेच. याला जोडूनच मला एक प्रश्न विचारावासारखा वाटतो की आता तुम्ही म्हणालात की सकारात्मकता आणि नकारात्मकता. जलदिंडीची गोष्ट नावाचं जे सरांचं पुस्तक आहे, त्यामध्ये पान नंबर 48 आणि 49, आता काही इथं पुस्तकं विक्रीसाठी आहेत, आपण सवलतीच्या दरामध्ये ती आहेत, ती घेऊ शकता. त्याला अनुषंगानंच मी सर तुम्हाला प्रश्न विचारते. तर त्या पानावरती असं लिहिलेलं आहे की जमणार नाही, करणार नाही, नाही हा शब्दच उच्चारायचा नाही, म्हणजे नाही म्हणायचंच नाही कुठल्याही गोष्टीला. त्यातला एक असा भाग आहे की आईला मुलाला सांगते की तू म्हणायचं नाही, हा नाही शब्द बोलायचाच नाही. आता एखादा, आता मलाच आत्ता सांगता येत नाही की नाही हा शब्द बोलायचा नाही, हे मी कसं सांगावं? किंवा आता आजूबाजूला प्रसारमाध्यमातून किंवा वृत्तपत्रातून सगळीकडे नकारात्मकता असते. तर या नकाराचं होकारामध्ये कसं रूपांतर करायचं, किंवा हा शब्द आयुष्यातून कसा काढायचा, त्याविषयी काय सांगाल लेखक म्हणून? सोपं आहे, नाही म्हणायचंच नाही. आणि नाही म्हटलं तर सूर्यनमस्कार घालायचा. हो, नाही म्हटलं तर एक सूर्यनमस्कार घालायचा. कारण नाही म्हटलं तर आपण स्वतःच एक भिंत तयार करतो की आता नाही होणार म्हटल्यावर आपण तिथे हार मानतो. ज्यावेळेस आपण नाही म्हणायचं टाळतो, हा जमेल की आपण जरी भिंत आली तरी पर्यायी मार्ग शोधायला लागतो. जर पर्यायी मार्ग मिळाला नाही तर एवढी शक्ती घेतो की ती भिंत तोडून टाकू. ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी एक आत्मिक बळ मिळायला लागतं. पटतंय माझं म्हणणं? आणि ह्याच संदर्भात फार छान प्रसंग आहे, माझा आवडता प्रसंग आहे तो, की निर्गुण आईशी हा संवाद चालू आहे. नावाडी आपल्या उवाच आणि जलदिंडीची गोष्ट आहे. उवाच हे मोठं पुस्तक आहे, सोपं उवाच म्हणजे जलदिंडीची गोष्ट. तर त्याच्यामध्ये हा निर्गुण आईशी संवाद चालू आहे. खोडकर मुलगा आहे, आईनी तर सांगितलंय की बाबा नाही म्हणालंस तर सूर्यनमस्कार घाल. खोडकर मुलाला वाटतं की आपण जर आईला विचारलं असा एक प्रश्न की ज्याचं उत्तर आईकडे नाही म्हणून असेल तर आई, निर्गुण आई सूर्यनमस्कार घालताना कशी दिसेल. त्यामुळे तो तिला प्रश्न विचारायला लागतो. तो विचारतो तिला, आई रात्री सूर्याला पाहिलंयस का? तर ती म्हणते हो. तो म्हणतो मला ते उत्तर नको आहे की अमेरिकेत सूर्य आणि इकडे नाही आहे म्हणून, ते उत्तर नको आहे. तो म्हणत ते नाही आहे. मग ती सांगते. मग एक छान असा त्याच्यात उवाचमधला हे आहेत, म्हणजे रचना पण आहेत. आणि ती सांगते की रात्री ज्यावेळेस सूर्य
अस्थाला गेला, त्यांनी सगळ्या सशक्तांना विचारलं की मी नसताना तुम्ही प्रकाश द्याल का. त्यांनी ढगांना विचारलं. ढग म्हणाले क्षणिक चमकतो आम्ही, रात्रभर प्रकाश नाही देता येणार आम्हाला, परत पावसाळ्यातच हजेरी आमची. मला रोखणाऱ्या त्या डोंगराला विचार. मग डोंगराला विचारतो सूर्य. डोंगर म्हणतो मी अचल समाधीस्थ, वृक्षवल्ली जटांसारख्या माझ्या अंगावर वाढल्या, सर्वांना देईन आसरा, पण प्रकाश नाही माझ्या शिखरा. मला कापणारी जलधारा विचार त्यांना दिला. तो सागराला विचारतो. सागरा, रत्नाकरा, सवितृ, तू आपली रत्ने चमकून देशील का रे प्रकाश. रत्नाकर म्हणतो आदित्या, तुझ्याच प्रकाशाने माझी रत्न चमकतात रे, मी कसा काय देणार. आणि मग शेवटी एक पंक्ती येते आणि ती म्हणते माझ्या कुवतीप्रमाणे स्वबळावर मला प्रकाश देता येईल. आणि मग ती सांगते हे बघ, हे स्वयंप्रकाशित सूर्य. त्याला पटतं. दुसरा प्रश्न तो विचारतो, आई सांग बरं, मृत्यू हा जीवनाला सकारक आहे का नकारक. ती म्हणते सकारक आहे. हा चिडतो, तुला सूर्यनमस्कार घालायचा नाही म्हणून सांगतेस ते. मुलाचा संवाद आहे, आईशी भांडता ना तुम्ही. ती एकच माऊली आहे जिच्याशी तुम्ही अगदी अंतःकरणातून भांडता. तो म्हणतो नाही तुला करायचं नाही म्हणून तू सांगतेस. ते म्हणत नाही. आपण कोण आहोत. समजा जर गती मिळाली तर मोक्षच प्राप्ती झाली, आणि समजा नाही मिळाला, पुनर्जन्म मिळाला, तर नवीन चांगलं शरीर मिळालं ना, सकारक आहे बुवा. आणि मग शेवटी त्याला खात्री पटते की आता एक प्रश्न विचारतो मी, त्याचं मात्र उत्तर 100% नाही असणार. तो अगदी जवळ जातो तिच्या, तिला एक आलिंगन देण्याच्या जवळ जातो आणि हळूच कानात सांगतो, आई सांग बरं, माझ्यापेक्षा कोणी लाडका आहे का. आता हो म्हणाली तो पोरगा चिडणार, माझ्यापेक्षा लाडका असतोच कसा शक्य, शक्यच नाही. आणि नाही म्हणाली तर सूर्यनमस्कार घाला. पोराचा कावेबाजपणा आईच्या लक्षात येतो आणि ते त्याला हसत कवेत घेते. तिच्या स्पर्शानं त्याच्या उत्तराची अपेक्षा संपते. असा तो फार सुंदर प्रसंग आहे. आहे चालू. पुन्हा पुन्हा वाचत राहावीत अशी पुस्तकं आहेत. सर मला तरी आज म्हणजे तुमची मुलाखत घ्यायची किंवा या दृष्टीने मी पुन्हा एकदा नावाडी पुस्तक वाचले. अक्षरशः पुस्तक वाचत असताना थरारले, शहारले. कितीदा वाचलं तरी काहीतरी नवीनच उमगतं. म्हणजे उवाचं हे पुस्तक असू दे किंवा नावाडी हे पुस्तक असू दे. जलदिंडीची गोष्ट हे वाचत असताना साधं सरळ आपल्याला पटापट समजत जातं. पण ह्या पुढच्या पुस्तकांमधून काहीतरी वेगळं वेगळं नवीन नवीन समजत जातं. तर या पुस्तकांचा गाभा काय आहे, नेमकं कसं प्रत्येक वेळेला थरारून आपण जेव्हा जातो तेव्हा नेमकं काय गाभा आहे, कशा दृष्टीनं हे वाचलं पाहिजे किंवा काय नेमकं सांगता येईल तुम्हाला लेखक म्हणून या पुस्तकांविषयी. चित्कला मॅडमच्या घरी होतो आत्ता आणि त्यांनी हाच प्रश्न केला. म्हटलं ताई पुस्तक तर लिहून झालं, पण त्याची खरी आई मला पुस्तक लिहिल्यानंतर 5 वर्षांनी कळाली. म्हणजे लेखकाला सुद्धा खरी आई कळायला लिहिल्यानंतर 5 वर्ष लागली. तेव्हा उवाच्याबद्दल सहसा कुठच्याही पुस्तकाला एक उपोद्घात असतो, म्हणजे उपसंहार, विषय प्रवेश, आणि तो उपसंहार असतो. आणि त्याच्यामध्ये उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वाई, फलम, उपपत्ती आणि अर्थवाद असे साधारणपणे 7 बंधारे असतात की एक विषय घेऊन त्या विषयापर्यंत हळूहळू वाचकाला नेणं. उवाच्या बाबतीत तसं नाही आहे. उवाच्याला अनेक उपक्रम आहेत आणि अनेक उपसंहार आहेत. त्यामुळे ते माऊलींचीच कृपा. त्याचा एक उपक्रम काय आहे की सकारात्मक स्वास्थ्य
पर्यावरण, अध्यात्म यांची सांगड घालत केलेला जलप्रवास पांडुरंगाच्या चरणी, हा एक झाला. दुसरा आहे, त्या मुलाला, पुस्तकाची सुरुवात माझ्या सगुण आईच्या निधनानं होते. ती पण डॉक्टर होती आणि त्या अंगाने तो प्रवास सुरू झाला. 29 ऑक्टोबर 1995 आय लॉस्ट हर इन हाफ एन आवर. तर तिच्या चेहऱ्यावरचं स्मित, ती कायमच हसऱ्या चेहऱ्याची होती. तिचंही ग्रँड मेडिकल कॉलेज अल्मा मीटर आहे. आईवडिलांची परत आठवण झाली. तर ते स्मित कसं मिळावं आणि ते स्मित आहे कसं, हा शोधण्याचा आणि मिळवण्याचा तपस्येचा मार्ग म्हणजे जलदिंडीचा प्रवास. हा दुसरा एक उपक्रम आणि उपसंहार. तिसरा आहे, त्याला स्वास्थ्यानंद योगाची प्राप्ती करून घ्यायची असते. तर एक काव्यात्मक दृष्टीने 7व्या प्रकरणामध्ये स्वास्थ्यानंद योग जो विज्ञानाचा आधार घेत आहे, म्हणजे त्याच्यातली एक गोष्ट सांगतो. म्हणजे इथे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचे पण अभ्यासक आहेत की भारविहरित व्हायचं कसं. फ्रिक्शन आहे, बरोबर आहे. फ्रिक्शनचा एक डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे. म्हणजे घर्षण केव्हा होतं, वजन जास्त असेल तर घर्षण होतं, बरोबर आहे. मग आता भारविरहित व्हायचं कसं. विठाई सांगते आम्हाला की भारविरहित हो, कारण प्रकाश किरण जरी असले त्यांचा वेग आहे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद, पण फोटॉनला सुद्धा काहीतरी वेट आहे, तो शून्य नाही आहे. शून्य झाला तर भारविरहित झाला. मग भारविरहित व्हायचं कसं. असं करता करता आम्ही विठाईच्या अंगावर उडी घेतो. आता लहान मूल ज्यावेळेस अंगावर उडी घेतं काय होतं, आई काय करते, तिला त्याला झेलण्या वाचून काही पर्याय नसतो. म्हणजे हे प्रमेय समजवत असताना आम्ही जलवारकरी विठाईच्या अंगावर उडी घेतो किंवा आता तारामाला. म्हणजे इथे एक प्रकारे तुम्हाला स्वास्थ्यानंद योग विज्ञानाच्या अनुषंगाने किंवा तुमचं टी व्ही आहे, टी व्हीमध्ये सगळे जाणकार आहातच. 3 बेसिक रंग आहेत ना, लाल, पिवळा आणि निळा. तर त्याच्यावर एक छान कविता आहे, म्हणजे त्याचं एक कडवं गातो. नाही कोणी डावा जरी रंग जांभळा. ज्या राक्षसी प्रवृत्त्या आहेत त्या आपण प्रतिपादित कशा करतो, तर त्यांना राकट विकट असे राक्षसी ह्याच्यामध्ये जांभळ्या रंगामध्ये कर. नाही कोणी उजवा जरी रंग पिवळा. सगळे पितांबर देव सगळे पितांबर नेसून आहेत. नाही का घुसळली लईत लाल लहरी. म्हणजे काहीही असो, ती राक्षसी असुरी असो किंवा दैवी असो, चांगली असो, नाही का घुसळली लईत लाल लहरी. कशी दिसावी अंतरी पांढरी पावनतरंगी. मग इथे ती तुमच्या वेवलेन्स आणि कलर्सचा भाग घेते. तर तो मिळवण्याचा प्रवास जलदिंडी. वेदाची 4 महावाक्य त्याच्यात प्रतिपादित होतं. एनिवे आपण वेळेचं भान ठेवून जरा. तर ते अनेक अंगानी आहे. आणि नावाडीचं जर बघितलं तर त्याचा दिशा जी आहे की बाबा मला सकारात्मकतेनं सुवर्णपिंपळाचं अधिष्ठान, ती दिशा ठरवून, की बरेच आहे. म्हणजे मोठं काव्य आहे. त्याच्यामध्ये तुमचा भिंतीच्या भेगेत असलेला पिंपळ आहे की जगण्यासाठी धडपड करणारा पिंपळ आहे. त्यानंतर गावाच्या वेशीवर सगळ्यांना घाबरवणारा मुंजाचा पिंपळ आहे. नंतर गावामधला पाराचा पिंपळ आहे. आणि शेवटी सुवर्ण पिंपळ. आणि शेवटचे 2 वाक्य आहेत. भिन्न असली रूप तरी बीज एक समान. म्हणजे ह्या सगळ्या पिंपळांची रूपं वेगळी असली, मुंजाची असो, पाराचा असो, भिंतीच्या भेगेतला असो किंवा सुवर्ण पिंपळ. सांगायचा मुद्दा हा की जलदिंडीचा गाभा हा स्वतःमधल्या असलेल्या सुवर्ण पिंपळाच्या सिंचनासाठी.
आणि मग ते वेगवेगळ्या प्रवासामध्ये पुढे जातो आपण. खरं तर अनेक प्रश्न विचारायचे आहेत, पण वेळ बघता आपण 11 कसे वाजले हेच मला कळेना 11 झालं. झाले? हो, त्यामुळं बरं, मी मग आता शेवट हां, मी म्हणूनच म्हटलं की एकच प्रश्न विचारते. आता हे जेव्हा जलदिंडीचा प्रवास करत असताना जी आव्हानं दिसत आहेत किंवा जे प्रचंड प्रदूषण दिसतंय, तर आपण वैयक्तिक पातळीवर काही करू शकतो का? याविषयी थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं आणि त्याचबरोबर आपलंच एक पद गाऊन या कार्यक्रमाची सांगता करावी आणि त्यानंतर जर श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारतील. इथे जसं मला काय करता येईल हा अतिशय सोपा प्रश्न आहे. अगदी घरातले नाही, मला गळके आता नळ. काय वाटलं की तुम्ही डिटर्जंट किंवा हे प्लॅस्टिक ह्या तर नाही. गोष्टी आहेत. डिटर्जंट्स आता नाही, तो प्रश्न मला विचारायचा ते नाहीये. डॉक्टर सांगून गेले, आम्ही डिटर्जंट वापरणं बंद केलं आणि आमच्या कपड्यांना घाण वास यायला लागला. असं असं इचलकरंजीतून मला नको नाही, फोन असं यायला. नाही म्हणायचंय मला. नाही, बरोबर हे आहे, लक्षात गरजेचं आलं. आहेच. काही गोष्टी गरजेच्या काही आहेत, आहेत. त्या कराव्याच लागणार आहेत आपल्याला. फक्त एकच आहे त्याच्यामध्ये की अतिवापर टाळावा कुठच्याही केमिकल्सचा. गळके नळ बंद करा. फ्लश टँकमध्ये 1 लिटर पाण्याची बाटली टाका, त्याची डेड स्पेस कमी होते. टँक बदलायची गरज नाही. समोर कोणीतरी एकाने आपल्या सोसायटीमधले सगळे नळ दुरुस्त करण्याची जबाबदारी घ्या मुलांनी. त्या नवीन शास्त्र शिकताय. वापरलेलं पाणी तुम्हाला पुनर्वापरासाठी करता येईल. कोणी समजा जर गाडी धुत असेल तर म्हणावं, काका काही हरकत नाही, मी गाडी पुसून देते. म्हणजे ते बादलीभर पाणी वाचेल. आणि संस्था ज्या आहेत त्या वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये घेऊ शकते. माझं प्रेझेंटेशन आहे, पण ते मला वाटतं मी एक त्याची कॉपी देतो. म्हणजे सगळे NGOs काय करू शकतात, सरकार काय करू शकतं, इंडिव्हिज्युअली काय करू शकतो, सोसायटी काय करू शकते, त्याच्याबद्दलचं आहे. हो, हे जास्त चांगलं होईल. ते मी देतो. फक्त केमिकल्सचा वापर शक्यतो कमी करावा. आणि जर केमिकल्स वापरले असतील तर माझा एक मित्र आहे, तो साबण वापरतो खरा, पण तो टबमध्ये उभा राहून आंघोळ करतो. लक्षात घ्या, तो टबमध्ये उभा राहून आंघोळ करतो आणि ते टबचं पाणी ड्रेनेजला न सोडता शेजारच्या झाडाला देतो. म्हणजे ते डिटर्जंट्स तुमच्या पाण्यामध्ये येत नाहीत. तसं एक काही म्हणजे आय एम शुअर, म्हणजे इथे उद्योगी शहर असल्यामुळे तुम्हाला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स, नवीन आयडियाज जास्त प्रमाणात सुचतच जाणार आहे. त्यामुळे त्या अवलंबित करायला हरकत नाही. चालेल. आपल्या कार्यक्रमाचा शेवट एखाद्या धनंजय, तू परत येणार नाही असं माझ्याबरोबर. त्यांनी चितकलाताईंना सांगितलं मी चांगलं गातो. मी काय गात नाही, खरंच गात नाही. आणि इथे संगीताचं मी माझ्या उवाच्या आणि नावाडी कवितातले 2 पद्य सांगतो मी. मला खात्री होती की आपल्याला काही करता येईल आणि ह्याचीही खात्री होती आपल्याला गाणं कधीच येणार नाही. त्यामुळे मी गात वगैरे नाही. माझे नावाडीतलं एक फार छान अतिशय जवळचं काव्य आहे माझ्या. तान्ह्याचा टाहो ऐकला, पान्ह्याचा पाझर फुटला, वस्त्राचे कसे भान राहावे, अंबरानेच मग पदर व्हावे. व्यवहाराचे गणित चुकले, भौतिकाचे लौकिक भंगले, शबरीचे अन बोर चाखले, पंजर चोख विठ्ठल बोले. म्हणजे औपचारिकते पलीकडलं जे प्रेम आहे ती खऱ्या अर्थानं भक्ती आहे. आई ज्यावेळेस तान्ह्या बाळाला पासते तिला वस्त्राचं भान राहत नाही, कुठे आहे ह्याचाही काही घेणं देणं आहे. पण आणि बघणाऱ्यांच्या नजरासुद्धा ममत्वाने वात्सल्याने भरून जातात. आपलं उष्ट दुसऱ्यांना खाऊ देणं हे औपचारिकतेत बसत नाही. पण शबरीची बोरं अजूनही लक्षात आहेत. मुखानं पांडुरंगाचं नाव घेणं किती सोपं आहे हो. पण चोखोबांचे अस्थिपंजर ज्यावेळेस चोखपणे विठ्ठल नामाचा जप करतात ती खऱ्या अर्थानं भक्ती आहे. यानंतर आपल्यापैकी कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील
तर विचारायला हरकत नाही. पंचगंगा प्रदूषण जे मगाशी म्हटलं ते कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत, हा कुरुंदवाडपर्यंत. मी त्या ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं की प्रत्येक नदीची काय स्थिती आहे. वरती बंधारा बांधला गेला, रामधार नाही, वापरलेलं सांडपाणी ट्रीटेड और अनट्रीटेड नदीला आलं, खाली बंधारा आला, ते त्या खालच्या अंगाच्या गावांचं पिण्याचं पाणी झालं. प्राथमिक दर्शनी आपण एक नदीतून प्रवास आखू शकता की एक त्याला इव्हेंट देऊन की लोकांच्या नजरासुद्धा यायला लागतील आणि प्रदूषण कुठे होतं आहे, कशा प्रकारचं होतं आहे ह्याचीसुद्धा पाहणी होऊ शकेल. काही प्रोजेक्ट्स आहेत, जसं येणारे प्रदूषित नाले जे आहेत त्याच्यावर सीमित जागेवर वॉटर ट्रीटमेंट प्लांट होऊ शकतं. किंवा हायसिंथ हा प्रदूषण नाही आहे, पण प्रदूषण असल्याचं मापदंड आहे. नायट्रोजन काढायला लागतं आहे ते. त्यामुळे सीमित ग्रोथ ठेवून त्या रूट झोन टेक्नॉलॉजीनी थोडंसं काही सुधार करता आला तर झाडी जपा, काठावरची झाडी जपा, हरळी जी आहे ती जपा, त्याच्या रूट झोननी जेवढी ट्रीटमेंट होईल तेवढी करता येईल. त्यामुळे असे जर आयलंड्स केलेत तुम्ही वॉटर हायसिनचे जे नियंत्रित आहेत तर खाली जाणारं पाणी थोडं कमी होईल. म्हणजे हे वैयक्तिक लेवलवर सांगतो. सरकारच्या लेवलवर त्यांनी STP वरच्या अंगाला करणं अत्यंत गरजेचं आहे. काय होतं आहे की इवन जलदिंडीनंतर ज्यावेळेस जलदिंडीच्या फाइंडिंग्सवर LAQs झाले त्यानंतर भीमा काठावर सगळ्यांना ROची स्कीम मंजूर झाली गावांना. म्हणजे प्रत्येक गावामध्ये आता RO फिल्टर्स आहेत. पण RO फिल्टर हे सोल्युशन नाही, हे प्रदूषित झाल्याचं निवारण आहे. आधी मला आठवतं मी मेडिकल कॉलेजला असताना आम्ही नळाचं पाणी प्यायचो, हॉस्टेलला नळाचं पाणी प्यायचं. मग फिल्टर आले माती काढण्यासाठी, मग अल्ट्राव्हायोलेट आले, आता RO आला आहे. म्हणजे वी आर, एक लक्षात घ्या, वी आर चेंजिंग द चॅलेंजेस. आपण चॅलेंजेस चेंज करतो, वी आर नॉट सोल्युशन देत नाही. त्यात देर हॅज टू बी अ रेझिस्टन्स टू चॅलेंज द चेंज. म्हणजे चेंजिंग चॅलेंजेस न करता चॅलेंज द चेंज. मी वापरणारच नाही फिल्टर, असं ज्यावेळेस बदलाला आपण थांबवू. त्यामुळे बऱ्याच वेळा गमती खातर मी म्हणतो की नदी शुद्ध करायचा एक सोपा मार्ग आहे. सगळ्यांना सांगायचं आता नदीतून पाणी वापरा, नळाने पाणी येणार नाही. प्रत्येकाचं लक्ष जाईल, सरकारचं लक्ष जाईल, प्रशासनाचं जाईल, नागरिकांचं जाईल. थोडक्यात प्रश्न विचारतो. आपण आता नाही हा शब्दकोशात नाही असं म्हटला तर आमच्या या पंचगंगेसाठी कित्येक वर्ष झालं कोणच पुढे येत नाही प्रदूषण मुक्तीसाठी. तर हा नाही हा शब्दकोश यातून काढून टाकण्यासाठी ठोस काय तर उपाय आम्हाला सांगा. कारण प्रत्येक व्याख्यानाला आम्ही ऐकतोय, परत विसरून जातोय, पुढं कायच घडत नाही. ठोस काय तर पाहिजे. सुरुवात मी जसं म्हटलं की नदीतून प्रवास करून तिचे प्रश्न समजावून घेऊ आपण. हा एक मुख्य प्रश्न. कुठच्याही वॉटर बॉडीजसाठी 5 गोष्टींची गरज असते. एक नियमावली, 2 आर्थिक तरतूद, 3 प्रशासन आणि शासन, आणि 5वा मुख्य म्हणजे लोकसहभाग. 4 गोष्टी असल्या पण लोकसहभाग नसेल तर काही करता येत. वैयक्तिक मला काय करता येईल, म्हणजे दुसरे काय करतायत हे मला बघायचंच नाही. मला काय करता येईल, मला माझ्या परीने जे मी दाखवलं की एक लोकसहभाग वाढवता येईल. दुसरं म्हणजे काही जे माझ्या आर्थिक ताकदीमध्ये आहेत त्याप्रमाणे मला झाडं लावता येतील, मला पाण्याची झिरप वाढवता येईल. संस्थांच्या माध्यमातून समजा जर शक्य झालं तर छोटे छोटे नाल्यांवर STPs जे तुमचे
बायोलॉजिकल मेथड्सनी आहेत ते करता येतील. जसं उदाहरणार्थ आम्ही सँडविक नाल्यावर हा प्रयोग केला होता आणि पाणी बऱ्यापैकी शुद्ध झालं होतं. तर तसे नाले आयडेंटिफाय करून तिथे नाला पार्कसारखं करता येऊ शकेल. सरकारला ज्यावेळेस जागा व्हायचं असेल होऊ द्या. मला आत्ता करता येईना तर मला काय करता येईल, तो एक प्रोजेक्ट घेता येईल. नाले जर असतील, आम्ही येताना कालीबाई बघितला आहे, काला नाला. तर काला नाल्याला भरपूर वाव आहे. तिथे एक पर्यटन क्षेत्रसुद्धा होईल जर चांगल्या प्रकारे नाला पार्क झालं तर. ॲज इट इज त्याच्यात नायट्रोजन आहे, कर्दळ, बांबू, काही तुमची गवतं आहेत, करंज, ही झाडं फोफावतील. त्यामुळे तो एक प्रोजेक्ट घेता येईल. अशा बऱ्याच गोष्टी करता येईल जे आपल्याला शक्य आहे. दुसरे काय करत नाही त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही, कारण तिथे ताकद वाया जाणार आहे. तर मला वाटतं पुढल्या वेळेस आपण काळा नाल्यावर पार्कला भेट देऊया आणि तोपर्यंत एक नदीतून प्रवास होईल. कुठे गेले संदीप आलेत का? हां, सुरू करूया आपण तिकडे. मला ते भेटले, त्यांना म्हटलं की बाबा अशी एक इचलकरंजी ते नृसिंहवाडी तुम्ही एक पाण्यातून यात्रा काढा. सुरुवात कुठेतरी करता येईल, ठरलं तर मग. हां, पुढल्या वर्षापर्यंत ह्या गोष्टी व्हायच्या आहेत. किमान प्रत्येकी इथे असलेल्या एकाने जरी झाड लावलं नदी काठाला तरी बरंचसं. धन्यवाद. आणखीन काही प्रश्न? मला वाटतं मला फक्त 16 तारीख दिली आहे. आपण काही मिनटं थांबलो तर मी 17 तारखेपर्यंत जाईन. धन्यवाद सर. आज या ठिकाणी आपण वेळ काढून उपस्थित झालात आणि एकूणच पाणी या विषयाची असलेली पार्श्वभूमी, सद्यस्थिती आणि संभाव्य धोके आणि त्यावरच्या उपाययोजना या सर्व गोष्टींवर खूप छान विवेचन आपण या ठिकाणी केलं. त्याबद्दल सर्व तिन्ही संस्थांच्या वतीनं आपण अत्यंत मनापासून आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. उद्या या ठिकाणी स्वदेशी शस्त्रसज्जतेची गरुड झेप हा विषय घेऊन माननीय काशीनाथ देवधर पुणे, जे DRDOमधून निवृत्त आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, खूप चांगला विषय, आवश्यक विषय आहे. तर उद्या आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी बरोबर रात्री 9 वाजता उपस्थित राहावं या